We are learning the second chapter, applications of derivative. In previous video already we have learned how to find out the equation of tangent and normal. In that, the second question is x cube plus y cube minus 9xy is equal to 0. This is the equation of a curve. Find the equation of a tangent at the point 2, 4 and the equation of normal. Means this is the curve whose equation is x cube plus y cube minus 9xy. If the tangent is passes through the point 2, 4, find the equation of this tangent. या tangent से equation find out करायचं. Similarly, if we draw a perpendicular to this point to the tangent, this is the normal. Is there a tangent? आणि ही झाली नॉर्मल. या दोघांचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी मी काल एक सांगितलं होतं की स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल यांच्यामध्ये यांचा जो प्रॉडक्ट घेतला याच्या स्लोपचा तर त्यांचा आन्सर येतं नेगेटिव्ह 1. ज्याही लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात त्यांच्या स्लोपचं प्रॉडक्ट असतो नेगेटिव्ह 1. m1 into m2 is equal to नेगेटिव्ह 1 स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. मग हे सेम आपल्याला इथे यूज करायचं आहे. लेट स्लोप ऑफ टँजंट and normal be m1 and m2 respectively. m1 है tangent चा slope है, m2 is the slope of normal. Now how to find out the slope of tangent? Slope of tangent is nothing but the derivative or derivation of the given curve or function of given curve. Slope m1 is equal to derivative of given function. Derivative of given इक्वेशन. आता हे इक्वेशन कोणाचं आहे तर कर्वचं आहे. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. 3x² या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह 3x² plus 3y². We are finding the differentiation with respect to x. So find the derivative of y also. So into dy upon dx minus 9 xy चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ते u into v रूल अप्लाय करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ v u असाच राहायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v तसाच राहायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 is equals to 0. Therefore 3x² plus 3y² into dy upon dx minus 9x derivative of y upon x. Negative 9 into y, negative 9y is equals to 0. If we see all the terms are divisible by 3. प्रत्येक टर्म मधनं 3 कॉमन काढता येईल. So if we take the 3 common, x² plus y² derivative of y upon x minus 3x dy upon dx minus 3y is equal to 0. आता हा 3 चा आपण या साईडला शिफ्ट केला तर तो 0/3 होईल. 0/3 म्हणजे अगेन 0. Therefore सेम टाइम आपण या दोन टर्म मधनं dy upon dx कॉमन करू. x² plus y² minus 3x derivative of y with respect to. हे दोघं टर्म्स सेम आहेत. त्याच्यामध्ये दोघांमध्ये dy upon dx आहे तो कॉमन काढला आणि हा मायनस 3y ॲज इट इज इक्वल टू 0. हा 3 जेव्हा या साईडला शिफ्ट झाला तेव्हा तो 0 झाला आहे म्हणून इथे 3 लिहिला नाही आता. आता ॲक्च्युली आपल्याला स्लोपचं फाइंड आउट करायचं आहे तर फक्त आपल्याला dy अपॉन dx ची व्हॅल्यू पाहिजे असते. मग आता फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन x जो आहे तो लेफ्ट हँड साईडला राहील आणि बाकीच्या सगळ्या टर्म्स त्या साईडला जातील. मग सपोज हा 3y आधी तिकडे शिफ्ट केला तो झाला पॉझिटिव्ह 3y
एक्स स्क्वेअर त्या साईडला शिफ्ट केला निगेटिव्ह एक्स स्क्वेअर आणि ही जी टर्म इंटू मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये तेव्हा जेव्हा तुम्ही शिफ्ट करणार तेव्हा त्याचा आन्सर येईल वाय स्क्वेअर मायनस 3x. हे झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट गिवन फंक्शन. मग आता आपल्याला ॲट दॅट पॉईंट काढायचं आहे डेरिव्हेटिव्ह. ॲट पॉईंट 2 4 म्हणजे काय करायचं एक्सच्या जागी 2 लिहायचा आणि वायच्या जागी 4 लिहायचा. 3y means 4 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर खाली वाय स्क्वेअर y म्हणजे 4 स्क्वेअर मायनस 3 इंटू एक्स म्हणजे 2 3 इंटू 4 12 मायनस 2 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 16 मायनस 3 इंटू 2 6. आन्सर झालं. डेरिव्हेटिव्ह जे आलं होतं त्याच्यामध्ये एक्स आणि वायच्या जागी व्हॅल्यूज पुट डाऊन केल्या. एक्स ॲज अ 2 अँड वाय ॲज अ 4. सो 4 इंटू 3 12 2 चा स्क्वेअर 4 मायनस 4 चा स्क्वेअर 16 मायनस 3 इंटू 2 म्हणजे 6. मग आन्सर आला 8/2 आणि 8/2 ला जर रिड्यूस केलं तर आन्सर येतो 4/5 म्हणजे m1 ची व्हॅल्यू आली 4/5. देअरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल आपण सेम टाइमला स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड आउट करू. दॅट इज m2 आणि तो असतो -1/m1. देअरफॉर m2 इज इक्वल टू -1/4/5. डिनॉमिनेटर बिकम न्यूमरेटर म्हणजे हा 5 वरती जाईल -5/4. 4/5 हे झालं टँजंटचा स्लोप. -5/4 हा झाला नॉर्मलचा स्लोप. आपल्याकडे स्लोप माहिती आहे. आता इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. पॉईंट पण माहिती आहे. नॉर्मल पास होत आहे 2 4 मधलं. टँजंट पण पास होत आहे 2 आणि 4 या पॉईंट मधलं. हे बघा हा कर्व ही टँजंट ही नॉर्मल आहे ही टँजंट आहे. दोघेही कोणत्या पॉईंट मधनं पास होत आहे. मग आपल्याला सेम यूज करायचं आहे. इक्वेशन ऑफ ए लाईन passing through the point 2 4 with slope. मग स्लोप पॉइंट फॉर्म यूज करून आपल्याला याचे इक्वेशन फाइंड आउट करता येईल. इक्वेशन ऑफ टँजंट बाय स्लोप पॉइंट फॉर्म. मग स्लोप पॉइंट फॉर्म है y minus y1 is equal to m1 slope of tangent. X minus x1. Y as it is, the value of y1 is 4. m1 means 4/5. X as it is minus x1 means 2. Now solve this. This pi is in denominator. Shift this pi to the LHS. तो division line जेव्हा तो shift करेल तेव्हा तो multiplication ला जाईल. So 5y minus 4 into 5 means 20. is equal to 4x minus 8. 4 into 2 -8. Therefore आपण सगळ्या टर्म्स त्या साईडला शिफ्ट करू. म्हणजे इथे राहील 0. आधी याची x ची टर्म 4x 5y तिकडे शिफ्ट केला -5y. 20 त्या साईडला शिफ्ट केला तर तो +20 minus 8 म्हणजे तुम्हाला +12. So this is the equation of a tangent. Or else you can write this way also 4x minus 5y plus 12 is equal to 0. This is the equation of tangent. Similarly, we find out the equation of a normal. Equation of normal. Same way करायचे by slope पॉइंट फॉर्म. त्याच्या नावातच दिलंय ज्या लाईनचं स्लोप माहिती आहे आणि ती लाईन कोणत्या पॉइंट मधनं पास होते हे जर माहिती असेल तर आपण इझिली त्या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे y minus y1 is equal to स्लोप काय नॉर्मलचा m2 x minus x1 y minus 4. m2 चा आन्सर येते -5/4
एक्स मायनस x1 मीन्स 2. जसं त्या साईडला गेलं तसंच पुन्हा करायचं आहे. शिफ्ट दिस 4. So this is in denominator or in division. So by shifting it goes for multiplication. Minus 16. Negative 5 into x. Negative 5x. Negative 5. हा 4 ऑलरेडी तिकडे नेला आपण. ठीक आहे. म्हणून तिथे झालं 4 by minus 16. मग या 5 ने याला मल्टिप्लाय केलं. Minus 5 into minus 2. Positive 10. Take the xy term one side. So shift this negative 5 to the LHS. 5x. Then y term. This is 4y. Already that side. So no need to change the sign. Now take this 10 to this side. So it becomes negative 26 is equals to 0. This is the required equation for normal. Fourth question है. Third question same way जैसे अपन second solve किया है same way try to solve the third one. Now the question number 4. In that the equation of a curve is 2xy plus pi sin y is equal to 2 pi at a point. Tangent आणि normal ज्या point मधनं जात आहे ते point आहे 1 oblique pi by 2. आतापर्यंत नंबर्स होते. आता फक्त sin cos pi by 2 आले. प्रोसेस पूर्ण सेम आहे. ठीक आहे. डिफरेंशिएट किंवा पर्सन आपण सेम लिहूया. लेट m1 and m2 be the slopes of tangent and normal. So what we suppose here, m1 and m2 are the slopes of tangent and normal. Slope म्हणजे derivation of given equation. The given equation is 2xy plus pi sin y is equal to 2 pi. Differentiate with respect to x. Derivative काढायचं या इक्वेशनचं. 2 कॉन्स्टंट आहे. पुन्हा x into y सेम रूल यूज करायचा आहे. u into v. x derivative of y with respect to x plus y derivative of x is 1 plus pi constant है. sin चा डेरिव्हेटिव्ह येतं cos y आणि इथे x नाहीये म्हणजे पुन्हा इथे लिहावं लागेल आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x is equal to 2 pi. 2 pi is a constant term, so derivative of constant term is 0. आता याच्यामध्ये आपल्याला स्लोपचं फाइंड आउट करायचं असेल तर dy अपॉन dx ची टर्म एका साइडला बाकी सगळ्या टर्म्स आपल्याला शिफ्ट करायचे असतात. मग आता इथे अशी अरेंजमेंट करायची की dy अपॉन dx हे एका साइडला आले पाहिजे. माझे आपल्याला पुढे मल्टिप्लाय करूया. 2x डेरिव्हेटिव्ह ऑफ y into x सेम टाइम हा जी ची टर्म ठीक आहे ना y प्लस पाई cos y डेरिव्हेटिव्ह ऑफ y 2x derivative of y 2 into y म्हणजे 2y लेवल आहे. 2y plus pi cos y derivative of y upon x. आता या ज्या दोन टर्म्स आहेत यांच्यामधनं dy upon dx कॉमन काढू म्हणजे हा 2x आणि इकडचा प्लस pi cos y या दोघं टर्मला डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x कॉमन आहे. ठीक आहे. हे झालं. मारायला हा टर्म 2y त्या साईडला शिफ्ट केलं. 0च्या साईडला जर ते केलं तर ते होईल निगेटिव्ह 2y. 1 2 3च टर्म्स आहेत त्या सगळ्या इथे कव्हर केले. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू नेगेटिव्ह 2y ॲज इट इज. म्हणजे पूर्ण ब्रॅकेट इथे मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणून ते शिफ्ट करताना डिव्हिजनला म्हणजे डिवाइडला राहायचं आहे. 2x डिवाइड करताना साइन चेंज होत नाही. मल्टिप्लिकेशनचं फक्त डिव्हिजन होईल. आता हे झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ अ गिवन फंक्शन. आपल्याला जर स्लोप काढायचा असेल ॲट दॅट पॉइंट तर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x ॲट अ पॉइंट 1 pi by 2. आता x च्या जागी 1 आणि y च्या जागी pi by 2 इथे लिहायचं आहे. नेगेटिव्ह 2 आणि y म्हणजे काय pi by 2 अपॉन 2x म्हणजे 2 into 1 प्लस pi
cos y म्हणजे पुन्हा π/2. हा निगेटिव्ह 2 आणि हा निगेटिव्ह 2 कॅन्सल झालं म्हणजे राहिलं फक्त निगेटिव्ह पाय अपॉन 2 into 1 2 प्लस पाय इन ब्रॅकेट cos π/2 cos 0 1 येतं म्हणजे cos 90 cos 0 1 cos 90 0 म्हणून आन्सर झालं निगेटिव्ह π/2. 5 into 0 कोणत्याही टर्मला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 होतं. इथे π/2 ची व्हॅल्यू पुट डाऊन केली आपण cos 0 1 cos π/2 0 म्हणून हे झालं ते ट्रिग्नोमेट्रिकचा टेबल बघा त्याच्यामध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू सापडेल की cos π/2 चा आन्सर काय येतो. मग आन्सर म्हणजे स्लोप झाला निगेटिव्ह π/2. हा स्लोप कोणाचा झाला m1 चा म्हणजे टँजेंट स्लोप ऑफ टँजेंट हा जर स्लोप टँजेंटचा आहे देअरफोर स्लोप ऑफ नॉर्मल त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित झाला m1 into m2 is equal to m1 into m2 is equal to -1. Therefore m2 is equal to -1 upon m1 -1 upon -π/2 हा 2 वरती जाईल म्हणजे ते -2 upon -π म्हणून m2 चा आन्सर झालं 2 upon π. स्लोप ऑफ टँजेंट स्लोप ऑफ नॉर्मल. याच्या पुढचं सिंपल आहे पुन्हा स्लोप पॉइंट फॉर्म यूज करायचा आहे. इक्वेशन देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजेंट बाय स्लोप पॉइंट फॉर्म. मग स्लोप पॉइंट फॉर्म काय y - y1 is equal to m1 x - x1. सेम मेथड आहे y as it is. y1 ची व्हॅल्यू आहे π/2 m1 निगेटिव्ह π/2 x - x1 x1 म्हणजे 1. सेम वे करायचं आहे. आता पुन्हा 2 या साईडला मल्टिप्लिकेशनला येईल. into y minus π/2 या साईडला राहिलं निगेटिव्ह पाय into x minus 1 2y 2 into y 2y. हा 2 जेव्हा π/2 ला मल्टिप्लाय करेल तेव्हा 2 2 कॅन्सल होते म्हणजे आन्सर झालं फक्त निगेटिव्ह पाय. निगेटिव्ह पाय into x निगेटिव्ह पाय x निगेटिव्ह पाय into -1 पॉझिटिव्ह पाय. जेव्हाही तुम्ही इक्वेशन लिहितात कोणत्याही लाईनचं तेव्हा x y च्या टर्म्स सोबत लिहायचे आहेत. ठीक आहे. मग हा पाय इकडे आणला पाय x तो पॉझिटिव्ह झाला. इकडचा 2y ॲज इट इज. टेक दिस पाय टू दिस साइड सो इट विल बी -2π इज इक्वल्स टू 0. 2y ॲज इट इज. हा निगेटिव्ह पाय आणि इकडे जेव्हा तुम्ही शिफ्ट करता तेव्हा तो अजून एक निगेटिव्ह पाय येईल. देअरफॉर दिस -2π. दिस इज द इक्वेशन ऑफ अ टँजेंट. हे झालं इक्वेशन ऑफ टँजेंट. आता सेम वे फाइंड आउट करूया इक्वेशन ऑफ नॉर्मल. देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल बाय स्लोप PT म्हणजे पॉइंट स्लोप पॉइंट फॉर्म y - y1 is equal to m2 x - x1. y minus y1 y ची व्हॅल्यू आहे π/2. फक्त ही व्हॅल्यू चेंज होणार आहे. आता इथे निगेटिव्ह π/2 होतं ते झाले 2 upon π x minus 1. Again multiply this bracket by pi y minus pi into pi square by 2x minus 2. जर याला पुन्हा जर याला सॉल्व करायचं तर हा 2 या साईडला येईल. 2πy minus pi square upon 2 is equal to 2x minus 2. Again shift this 2 to that side. So the last equation is 2πy minus pi square is equal to 4x minus 4. So this is the equation of a normal.
याला अजून आपण एक्स वायच्या टर्म्स एका साईडला घेतल्या तर लास्ट इक्वेशन तयार होईल 4x 2πy त्या साईडला जाणार म्हणून निगेटिव्ह 2πy, हा पाय स्क्वेअर त्या साईडला जाईल म्हणून पॉझिटिव्ह पाय स्क्वेअर minus 4 as it is equal to 0. So this is the equation of a normal. X is equal to sin theta and y is equal to cos theta. जो कर्व आहे त्याचं इक्वेशन जे लिहिले ते x आणि y टर्म मध्ये. आतापर्यंत जे आपण जे याच्या आधीचे दोन एक्झाम्पल्स बघितले होते त्याच्यामध्ये आयदर इक्वेशन y फॉर्म मध्ये होतं, सपोज इकडे एखादा नंबर असेल, किंवा सेकंड आपण बघितलं x square plus 3xy minus 9y something like that. ठीक आहे, अशा प्रकारचे इक्वेशन्स दिले होते. पण आता थर्ड एक्झाम्पल थोडे डिफरंट टाइप्स आहे. त्याच्यामध्ये x is equal to sin theta आणि y is equal to cos theta आहे. जर आपण it will go for the first chapter derivative. In that we have learned how to find out the derivative of parametric function. Parametric function मध्ये if x and y are expressed in another term means like here it is expressed in theta or t like that. म्हणजे कसं सॉल्व करायचं ते आपण आधीच्या एक्झाम याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर मध्ये लर्न केलेलं आहे. माझा आधी x चा डेरिव्हेटिव्ह काढायचं विथ रिस्पेक्ट टू थीटा, मग y चा डेरिव्हेटिव्ह काढायचं विथ रिस्पेक्ट टू थीटा, आणि देन लास्ट आपल्याला काढायचे dy अपॉन dx. dy अपॉन dx मीन्स m म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट. आता हे इक्वेशन दिलं असताना स्लोप ऑफ टँजेंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल कसं काढायचं, सॉरी इक्वेशन कसे काढायचे ते आपण लर्न करणार. फर्स्ट लाईन सेम तुला लेट m1 and m2 be the slopes of tangent and normal respectively. m1 is the slope of tangent, m2 is the slope of normal. How to find out m1? या दोघांचा डेरिव्हेटिव्ह करून त्यांचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा, त्यालाच म्हणतात स्लोप. डिफरेंशिएट गिवन इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू थीटा. इथे x नाहीये मग त्याला म्हणावं लागेल विथ रिस्पेक्ट टू थीटा. डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to theta म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह of this function. Therefore dx upon d theta is equal to derivative of sin theta, that is cos theta, and derivative of second function with respect to theta cos 2 theta. cos चा डेरिव्हेटिव्ह येतं sin 2 theta, नेगेटिव्ह sin 2 theta आणि पुन्हा या 2 थीटाचं डेरिव्हेटिव्ह into 2 म्हणजे आन्सर झालं नेगेटिव्ह 2 sin 2 theta. Therefore, as we know, derivative of parametric functions are dy upon dx is equal to derivative of y with respect to theta upon derivative of x with respect to theta. Therefore, dy upon dx is equal to, what is dy upon d theta? That is negative 2 sin 2 theta, denominator ला cos theta. Therefore, negative 2 as it is. sin 2 theta चा फॉर्म्युला आहे तो 2 sin theta into cos theta upon cos theta. इथे या sin 2 theta चा फॉर्म्युला पुट डाउन केलाय. sin 2 theta चा फॉर्म्युला आहे तो 2 sin theta cos theta. cos theta get cancel. negative 2 into negative 2, negative 4 sin theta. But we need to find out the slope at a point pi by 6. So derivative of y with respect to x at pi by 6 is equal to negative 4 sin pi by 6. Pi by 6, pi म्हणजे 180. 180 divided by 6 म्हणजे 30. sin 30 फाइंड आउट करायचं आहे आणि sin 30 असतो हाफ. 2 1 जा 2, 2 2 जा 4. पण आन्सर झाला नेगेटिव्ह 2. मग m1 चा आन्सर आला negative 2. If m1 is negative 2, we know normal and tangents are perpendicular to each other, and
m1 into m2 is equal to -1. Therefore, m2 is equal to -1 upon m1. So here we get m2 is equal to -1 upon this -2. Negative negative cancel. Answer is 1 upon 2. So this is the slope. Now we'll find out the equation of the tangent. Therefore, equation of a tangent m2 1 upon 2. Now equation of a tangent by slope point form. मग स्लोप पॉइंट फॉर्मने जो आपण इक्वेशन फाइंड आउट करतो तेव्हा फॉर्म्युला असतो y मायनस y1 इज इक्वल टू m x मायनस x1. आतापर्यंत x1 आणि y1 ची व्हॅल्यू इथे दिलेली असायची, ठीक आहे, तेव्हा तुम्ही ती व्हॅल्यू पुट डाऊन करायची. पण आता इथे पूर्ण इक्वेशन मध्ये व्हॅल्यू जी आहे ती थीटा साठी दिली आहे π/6. म्हणजे आपल्याला आधी xy आणि y1 काढावे लागतील. ही झाली x व्हॅल्यू. मग x1 काय होईल? therefore x1 is equal to sin theta is equal to sin π/6 आणि sin π/6 होतो हाफ. म्हणजे x1 झाला हाफ. y1 is equal to cos 2 theta is equal to cos 2 into π/6 म्हणजे 2 1 2 2 3 means cos π/3 आणि cos π/3 म्हणजे 60. cos 60 पण येतो हाफ. मग इथे आपल्याला x1 आणि y1 ची व्हॅल्यू आधी काढावी लागेल. नाउ x1 y1 is half and half. Therefore, equation by slope point form. आता यूज करायचं आहे स्लोप पॉइंट फॉर्म. y minus y1 is equal to m1 x minus x1. Put the values. y minus y1 means half. m1 ची व्हॅल्यू आहे -2 x minus x1 that is also half. आता आधी सॉल्व करायचं. आधी ब्रॅकेट सॉल्व करू. how will 2y minus 1 upon 2 -2 in bracket 2x minus 1 upon 2. These two get cancelled. Therefore, 2y minus 1 upon 2 is equal to -2x, negative into 2x, negative. आता याला 1 जर आपण सपोज केलं तर -1 into 2x, -2x. -1 into -1 that is +1. 2y minus 1. Shift this 2 to this side. 2 into -2x, -4x. 2 into 1, 2. Therefore, the equation is take this 4 to the LHS, so it becomes positive. Plus 2y as it is. 2 comes to this side, it is also -2. -2, -1, -3 is equals to 0. So this is the required equation of tangent. Now, equation of a normal by slope point form. Same formula y minus y1. आता इथे फक्त m2 घ्यायचे म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल x minus x1. या सम मध्ये नवीन होतं हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x1 अँड y1. y minus हाफ m2 आहे. m2 ची व्हॅल्यू आपण इथे काढली आहे हाफ. x minus हाफ आपण ऑलरेडी सॉल्व केलंय तसं सॉल्व करायचंय पुन्हा. 2y minus 1 upon 2 half 2x 2 into x 2x minus 1 upon this 2. 2 into 2 ते झाले 4. 2y minus 1 upon 2 2x minus 1 हा 2 आणि हा 2 केलेले 4. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 8y minus 4
4 into 2, 8y, 4 into negative 1, negative 4, 2 into 2x, 4x, 2 into negative 1, negative 2. Take the xy term one side. मग आता मी x ला शिफ्ट न करता y ला सगळे तिकडे शिफ्ट करते म्हणजे x पॉझिटिव्ह राहील. सपोज दिस इज 0 हियर, विल शिफ्ट बोथ द टर्म्स दॅट साइड. 4x minus 8y. 4 त्या साईडला गेला किंवा पॉझिटिव्ह 4 minus 2 म्हणजे झाला प्लस 2. हा 4 त्या साईडला गेला 4 minus 2. आता ऑल द टर्म्स आर डिव्हिजिबल बाय 2, so we can make it reduce. So equation become 2x minus 4y plus 1 is equals to 0. This is the equation of a normal. हे पण इक्वेशन ऑफ नॉर्मलच आहे, पण जेवढं आपल्याला मॅक्झिमम सॉल्व्ह करता येईल तेवढ्यापर्यंत आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो वी डिवाइड ईच टर्म बाय 2, सो इट बिकम्स हाफ ऑफ एक्झॅक्टली हाफ ऑफ ईच टर्म. सो दिस वे वी कॅन फाइंड आउट द इक्वेशन.